नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारच्या धोरणामुळे महावितरण कंपनीचं खाजगीकरण अटळ असल्याची चर्चा कामगार संघटनांमध्ये सुरू आहे। खाजगीकरण टाळण्यासाठी केंद्राने 3 पर्याय दिलेले आहेत। या पर्यायांचा गांभीर्याने विचार हा करावा लागणार आहे। केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे कामगार संघटनांमध्ये मात्र संतप्त भावना व्यक्त होतीये। केंद्रीय ऊर्जा विभागाने दिलेले 44 सार्वजनिक वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचे धोरण स्वीकारले। खाजगी क्षेत्रामध्ये वीज वितरणास संधी उपलब्ध करून देण्यासाठी 7 राज्यांच्या मंत्रिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने वीज वितरणाचे खाजगीकरण करण्यासाठी राज्यांना 3 पर्याय दिलेले आहेत। हे पर्याय न स्वीकारल्यास संबंधित राज्यांना मिळणारे केंद्राचे अनुदान थांबवून त्यांना पुढील कुठलाही आर्थिक मदत दिली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आले। विद्युत कायदा 2025च्या मसुद्याला विरोध करण्याचा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज या संघटनेने निर्णय घेतलाय। नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्स 4 आणि 5 नोव्हेंबरला केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासोबत मुंबईमध्ये बैठक करणार आहेत। या बैठकीमध्ये कामगार नेते विरोध करणार आहेत। नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी एम्प्लॉईज अँड इंजिनियर्सची तातडीची बैठक ही 3 नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे। या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करण्याचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्य सरकार आता खाजगीकरण करण्याच्या मार्गावरती आहे। यामध्ये आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।